मागच्या वर्षी अनुभव असा का गेल्या वर्षी पण वापरलं होतं हा तर उत्पन्न जास्त आहे. बर फळामध्ये क्वालिटी पण आहे. हा. झाड लवकर डॅमेज होत नाही. झाड लवकर डॅमेज नाही होत. हा या वर्षी तीच कंडिशन आहे माझी पण. हा. गेल्या वर्षापेक्षा या वर्षी पाऊस जास्त आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी होता त्या टायमाला. बर मागच्या पण 8 तारखेला इतका पाऊस होता का हा पूर्ण प्लॉट फुल होता पावसानं. म्हणजे हे दोन्ही हो, हे बोधांमध्ये बेल्टचं अंतर जे आहे ना मधला हा, हा हा. पूर्ण फुल होता. पूर्ण फुल हो होतं. 3 दिवस पाणी होतं याच्यामध्ये. आणि तरी काही झालं नाही टोमॅटोला. तरी पण काही झालं नाही. बरं लोकांना मुळे शोधावं लागतं आणि आज तुमचा पेपर जर उचकला तर किती मुळे शोधायचे हा प्रश्न पडला. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमच्या हातापासून ते आपण जर पूर्ण बघितलं तर इकडे मुळे दिसतंय. बरोबर, मुळ्यांचं झाड दिसतंय. म्हणजे हा जो मायक्रोरायझर डेव्हलप झालेला आहे तर खूप उत्कृष्ट प्रतीने झालेला आहे. आणि तुमची इथं म्हणजे माझ्या मते जमीन पूर्ण वाफलेली होती. बरोबर, तरी पण एवढी डेव्हलपमेंट म्हणजे खूप चांगली आहे. बघा पूर्ण बंचेस मध्ये सेटिंग आहे. हा मधी लाग आहे आणि पूर्ण चमक आहे. पूर्ण चमक आहे. त्याला एकमेव कारण एवढंच आहे का आपली पानाची, जसं रामसर सांगता की झाडाची पानाची झाडाची मुळी आणि पान या 2 गोष्टी जर चांगल्या असेल तर आपल्याला दुसरं काहीच करायची गरज नाही. बरोबर, त्याच्यामुळे त्यांनी फुल सेटिंग साठी फक्त आपला फ्लॉवर चार्जरचा एकच स्प्रे घेतलेला आहे. एकच स्प्रे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काहीच केलेलं नाही. आणि आज आपण बघू शकता पूर्ण प्लॉट एकसारखा आहे. सगळे एकसारखी, म्हणजे फुटवा पण एकसारखा आहे. 100% फायदा होईल. 100% फायदा होईल. त्याचं जे पीक राहील ते 100% क्वालिटी बाज निघेल. बरोबर, त्याच्यामुळे कुठं व्यापाऱ्याला संग जगजग करायची राहणार नाही. काय टेन्शन का, माल चांगला आहे, योग्य भाव भेटणार. हा, म्हणजे हिशोबानं क्वालिटी असल्यावर स्वतःहून व्यापारी ऑटोमॅटिक आपल्या जवळ येणार. हा हा 100% माल आपला चांगल्या रेंजनं विकणार. माझ्या हिशोबानं 5 ते 6 हजार जाळी निघाय पाहिजे. आता जी तेज आहे वरच्या शेंड्याचे फुलं आहे, बर, याचं जर आपण फळ तोडलं बर, माझ्या अपेक्षेनुसार 5 ते 6 हजार जाळी निघाय पाहिजे. 5-1 जाळी तरी निघायच पाहिजे. बरं, माझ्या अनुभवानुसार. मागच्या वर्षी जी आपली म्हणजे चमक होती, साईज पण, आणि शेवटपर्यंत आपला जो माल संपून गेला हा पण फास्टर भाव विकला. फास्ट भाव विकला. टमाटे असे जे काही पीक आहे यांना फ्लावरिंग साठी खूप स्प्रे घ्यावा लागतं. भरपूर घ्यावं लागतं. बरोबर, मार्केटमध्ये केमिकलचे भरपूर औषध आहे. याच्या आधी पण तुम्ही टमाटे करायचे, भरपूर केले टमाटे यावर्षी. तर किती स्प्रे घ्यावा लागायचे साधारण? 3-4 स्प्रे घ्यावं लागायचे. बरोबर. आता आपलं एकामध्ये काम झालं आपलं. एकामध्ये काम झालेलं आहे. त्यांचा प्लॉट आहे ना, ते आता पिवळेपणा येतो त्यांना खालून करपा चालू झाला. बर, तसं आपल्या प्लॉटला अजून तर काही नाही. अजून काही नाही. आता फवारणी आपली चालूच आहे. फ्रूट चार्जर आणि क्रॉप चार्जरची फवारणी चालू आहे. त्याच्यात पोषकाची स्प्रे स्प्रे चालू आहे. त्याच्यामध्ये आपलं फंगी क्लिनर घेत होतं. असे बंचेस तुम्हाला ह्या आधी बघायला भेटायचे का तुमच्या प्लॉट मध्ये? फुल ड्रॉपिंग जास्त व्हायची पहिली. म्हणजे फुलं जी आहे ना ते म्हणजे 100% नसेल, हा त्याच्या 20% 30% ड्रॉपिंगच व्हायची. आता जवळजवळ 99% फुलसाठी. 1% सुद्धा नाही खराब आता या वातावरणात नाही खराब. 1% पण खराब 1% एवढा पावसामध्ये एवढा धुकी आहे आता. बरोबर. इथं दव पण इतकं जबरदस्त आहे. त्याच्यात अजून तर काही डॅमेज नाही. स्पेशल काहीच नाही आपलं. हेच फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर आणि फ्लॉवर चार्जर, हेच बस. एवढं बाकी काहीच नाही गेलं. बाकी काहीच गेलं नाही. ₹10, ₹20, ₹50 फरकच पडतो. म्हणजे टमाटा एकदम चमकायचं. चमक असते, तेजस्वीपणा असल्यामुळं ₹2, ₹10, ₹5, ₹100, ₹50 वाढवत जायची आमची. वाढच भेटायचे. म्हणजे आपल्याला उत्पन्नामध्ये पण त्याच्यामध्ये वाढ पडली. चांगलं होतं, एकदम मस्त होतं एकदम. म्हणजे फुलारा बिलारा फुलं जे किंवा आवरे जे ना फार चांगलं दिलं त्यांनी.
बरं ऍव्हरेज तरी किती भेटलं होतं आपल्याला? किती गुंठे लागवड होती? ते काय 9 गुंठे जागा होती मधी. हा 9 गुंठ्या जवळजवळ मधल्या टप्प्यात त्यांनी 110-11 जाळी निघाले त्या. 110-11 जाळे. आणि टोटल जाळे किती निघाले आपल्या? 700-800 तरी निघाले, 700. 700 जाळे. आणि मालाची क्वालिटी वगैरे पाहता लय एकदम बेस्ट निघाली, चमक आणि फार छान होती. म्हणजे चमक आणि चपरचंद समजायची. सफरचंद समजायचे एवढे भारी. चांगली सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी जो वापरेल हा तो म्हणजे त्याला टेन्शन राहणार नाही, पिकाला काय होईल का नाही होईल, हा त्याच्यामुळे तो व्यवस्थित राहील, बिंदास राहील, बिंदास राहील, त्याला टेन्शन नाही राहणार. टेन्शन नाही राहणार. तेव्हा आपल्या सोबतची पण लागवड असेल हो होती बरोबर ना. टमाट्याची. पण ती काही लागवड डॅमेज झाली, केमिकल जी होती ती पण केमिकलची जी होती ती पूर्ण डॅमेज डॅमेज झाली. त्यांचा मागच्या वर्षीचा जो अनुभव आहे का कृषी अमृत टाकल्यानंतर हा पाण्याचा आपल्याला जी टंचाई भासते, म्हणजे स्ट्रेस येतो झाड. स्ट्रेस येतो झाडांवरती, बर तो आला नाही पाहिजे. त्या हिशोबाने आपल्या कंपनीच्या शेड्यूल प्रमाणे हा 15 बॅग एकरीचं प्रमाण आहे. हा तर सरांचा 2 एकर प्लॉट आहे, त्यांनी 40 बॅग कृषी अमृत टाकलेले आहे. म्हणजे 5 बॅग वाढीव टाकले. 5 बॅग वाढवू टाकलेलं आहे. बर दुसरी गोष्ट काही शेतकरी फक्त कृषी अमृत वापरता, पण त्यांचं आतापर्यंत 30 लिटर सॉइल चार्जर गेलेलं आहे. 30 लिटर गेलेले. 30 लिटर सॉइल चार्जर गेलेलं आहे. बापरे. फ्रूट चार्जर कमीत कमी 15 ते 20 लिटर फ्रूट चार्जर गेलेलं आहे. हा हा आणि क्रॉप चार्जर म्हणजे ज्या पोषणाच्या ज्या फवारण्या आहे आपल्या हा त्या त्यांच्या कंटिन्यू चालू आहे. सॉइल चार्जर कंटिन्यू चालू आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हेच करावं, बर म्हणजे डोक्याला ताण नाही राहत बुवा काय घ्यायचं, हे घेऊ का ते घेऊ, हा, ते काही डोक्यात ठेवायचे नाही, एकच शेड्यूल घ्यायचा, हा, हा. त्या हिशोबाना घेत राहायचं बस. बर बर टेक्नॉलॉजी जर वापरलं पहिल्या शेड्यूल पासून हा तर 100% प्लॉट एक नंबर निघणार. 100% एक 100% निघणार. नमस्कार सर. नमस्कार, सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव राजाराम तुकाराम सदगीर, गाव सिरसाठी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. शिरसडी. सिरसाठी. शिरसडी हो. म्हणजे आपण इगतपुरी तालुक्यात आहे हो बरोबर. हो. साधारणतः तुमच्या आजूबाजूला हा टमाट्याचा प्लॉट दिसतोय आपल्याला. तर ही लागवड कधीची हो? झाली आता 55 दिवस झाली, 52-55 दिवस झाली. 52 ते 55 दिवस. आता समजा आपण बघितलं, समजा फुलकळी वगैरे सेट होती हो. बरोबर. हो. तर ही व्हरायटी कोणची आहे आपली? 10-57 विरांग मिक्स आहे दोन्ही. दोन्ही मिक्स व्हरायटी. हो. बरं आता तुमचं आजूबाजूचं समजा बिल्ड बघितलं हो. तर इकडं प्रामुख्याने कोणकोणची पिकं घेतली जातात? किंवा टोमॅटो गेलं, वांगे, काकडी, टोमॅटो, वांगी, काकडी म्हणजे भाजीपाला सर्रास होतो. भाजीपाला, आणि तुम्हाला मार्केट कोणचं मग? घोटी आणि गिरणारा किंवा नाशिक. घोटी, गिरणारे, नाशिक. नाशिक 3. बरं म्हणजे त्याच्यामुळे इकडं बऱ्यापैकी सर्रास टमाटे वगैरे भरपूर हो, होतात. करताना बऱ्यापैकी. माझ्या मते हे तुमचं वापरण्याचं दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष आहे. बरं. तर साधारणतः मागच्या वर्षी तुम्ही वापरलं हो. बरोबर. तर आता ही लागवड होऊन साधारणतः आता 40 ते 45 दिवस झाले हो. बरोबर. 40 एक दिवस झाले आता. हो. तर काय अनुभव वाटला सर? मागच्या वर्षी तुम्ही वापरलं होतं आणि ह्या वर्षी पण या वापरलं वर्षी soil charger. मागच्या वर्षी अनुभव असा का गेल्या वर्षी पण वापरलं होतं हा तर उत्पन्न जास्त आहे, बरं. फळामध्ये क्वालिटी पण आहे, हा. झाड लवकर डॅमेज होत नाही, झाड लवकर डॅमेज. डॅमेज नाही होत. हा या वर्षी 30 कंडिशन आहे माझी पण. हा. गेल्या वर्षापेक्षा या वर्षी पाऊस जास्त आहे, गेल्या वर्षी पाऊस कमी होता त्या टायमाला. बरं. ह्या वर्षी पण तुम्ही मला म्हणत होते मागच्या महिन्यात पाऊस झाला, मागच्या पण 8 तारखेला इतका पाऊस होता का हा पूर्ण प्लॉट फुल होता direct पावसानं. म्हणजे हे दोन्ही हो, हे बोधांमध्ये बेल्टचं अंतर जे आहे ना मधला, हा, हा हा. पूर्ण फुल होता. पूर्ण फुल हो, होतं. 3 दिवस पाणी होतं याच्यामध्ये, आणि तरी काही झालं नाही टोमॅटोला, तरी पण काही काही झालं. झालं नाही. बरं तेव्हा आपल्या सोबतची पण लागवड असेल हो, होती बरोबर ना. टमाट्याची. पण ती काही लागवड डॅमेज झाली, केमिकल जी होती ती पण केमिकलची जी होती ती पूर्ण डॅमेज डॅमेज आहे. आता समजा आपला प्लॉट पाहिलाय तर आता पान वगैरे बघितलं हो. बरोबर, पानांची क्वालिटी वगैरे बघितली किंवा काळोखी बघितली तर काय वाटतं साधारणतः? समजा चांगली सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी जो वापरेल हा तो म्हणजे त्याला टेन्शन राहणार नाही, पिकाला काय होईल का नाही होईल, हा त्याच्यामुळे तो व्यवस्थित राहील, बिंदास राहील. बिंदास राहील, त्याला टेन्शन नाही राहणार. टेन्शन नाही राहणार. हो. आता तुम्ही टमाटे तरी काय अनुभव आहे तुमचं? किती वर्षापासून टमाटे करता? माझे वडील जवळजवळ आता 25 वर्ष झाली, 25-30 वर्षापासून आम्ही टमाटे करतो. बरं पहिले बरं. वडील करायचे माझे, हा, हा, आता मी 8-9 वर्षापासून मी करतोय. तुम्ही करताय? हो, मी बरं, बरं, लक्ष बरं. घालतोय बा. तुम्ही लक्ष घालताय. हो. बरं काका नमस्कार. नमस्कार. माझ्या मते तुम्ही पण तुमच्या वेळेस पासून टमाटे करताय हो. बरोबर. तुमच्या वेळेस कोणत्या व्हरायटी राहायच्या तरी? आमचं त्या वैभव, उच्छाव,
आणि ते 13-19 अशा करायचो आम्ही वराठ्या. 13-19 त्याच्यानंतर वैभव वगैरे. बरं बरं बरं. एक साधारणतः माझ्या मते मागच्या वेळेस पण आपण वापरलं होतं हो बरोबर पूर्ण प्लॉटला. मागच्या वर्षी तर मागच्या वर्षी साधारणतः काय सिच्युएशन म्हणजे कसं कंडिशन वगैरे कशी होती प्लॉटची? चांगलं होतं एकदम मस्त होतं एकदम. म्हणजे फुलारा बिलारा फुलं जे किंवा आवरे जे ना फार चांगलं दिलं होतं त्यांनी. बरं ऍव्हरेज तरी किती भेटलं होतं आपल्याला? किती गुंठे लागवड होती? ते काय 9 गुंठे जागा होती मधी. हा 9 गुंठ्या जवळजवळ मधल्या टप्प्यात त्यांनी 110-11 जाळी निघाले त्या. 110-11 जाळे. आणि टोटल जाळे किती निघाले आपल्या? 700-800 तरी निघाले असे 700. 700 जाळे. आणि मालाची क्वालिटी वगैरे पाहता लय एकदम बेस्ट निघाली. चमक आणि फार छान होती. म्हणजे चमक आणि चपरचंद समजायची. सफरचंद समजायचे एवढे भारी. काय वाटतं तुम्हाला? समजा आता तुमच्या सोबत पण मार्केटला भरपूर टमाटे जात असतील, आपल्या क्वालिटीमुळे आपल्याला भाव वगैरे चांगला भेटायचा. 2 रुपये 10-20 रुपये 50 रुपयाचा फरकच पडतो. फरकच पडतो. म्हणजे टमाटे एकदम चमकायचं. चमक असते तेजस्वीपणा असल्यामुळं 2 रुपये 10, 5, 100, 50 रुपये वाढव जायचे आमची. वाढच भेटायचे. म्हणजे आपल्याला उत्पन्नामध्ये पण त्याच्यामध्ये वाढ पडली. आणि तुम्ही मागच्या वर्षी पण भरपूर प्लॉट डॅमेज झाले, तरी पण आपल्या प्लॉटनी बऱ्यापैकी उत्पन्न आपल्याला काढून बरं झाले. बरे झाले पैसे. बरं 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 बरं. आणि इतर प्लॉटची कशी? ते काही झालंच नाही एकदम जवळ खाला. ते खताचा वापर व्यवस्थित नसल्यामुळं योग्य काही त्याची झाली नसल्यामुळं तसं झालं. त्याला व्यवस्थित पोषण न भेटल्यामुळे बाकीचे प्लॉट गेले. खराब. बरं 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 बरं. उत्पन्नच नाही झाली काही. उत्पन्नच नाही झालं. आता आपण इकडं प्लॉट पाहतोय समजा आत्ताचा तुमचा. तर सर आता समजा पानं वगैरे बघितले, आता इथं आपण फुलकळी बघतोय बरोबर. तर साधारणतः ही शेंड्यापर्यंत एवढी फुलकळी लागलेली आहे. तर याच्यासाठी तुम्ही काही स्पेशल ट्रीटमेंट किंवा काही फवारे घेतले का? स्पेशल काहीच नाही आपलं. हेच फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर आणि फ्लावर चार्जर, हेच बस. एवढे बाकी काहीच नाही गेले. बाकी काहीच गेले नाही. आणि खालून म्हणजे कसं म्हणजे लागवडीपासून कशी शेड्यूल? आता सुरुवातीला 40 गुणा कृषी आंबे टाकले होते म्या. बरं. बेस डोस करून खाली आथरून दिलं. हा त्यानंतर पेपर आथरून नळी टाकून पेपर आतरून टाकली. हो. आणि सॉइल चार्जर वगैरे सोडता का मग तुम्ही खालून? सॉइल चार्जर मग आता समजा एकंदरीत आपण आता क्वालिटी जर बघितली, म्हणजे आता मध्ये लाग बघतोय आपण समजा, तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे असे बंचेस तुम्हाला ह्या आधी बघायला भेटायचे का तुमच्या प्लॉट मध्ये? नाही, फुल ड्रॉपिंग जास्त व्हायची पहिली. म्हणजे फुलं जी आहे ना ते म्हणजे 100% नसेल, हा 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 त्याच्या 20%, 30% ड्रॉपिंगच व्हायची. आता जवळजवळ 99% फुलसाठी. या 1% सुद्धा नाही खराब आतापर्यंत. आता या वातावरणात नाही खराब. 1% पण खराब 1% एवढा पावसामध्ये एवढा धुकी आहे आता. बरोबर. इथं दव पण इतकं जबरदस्त आहे. हा त्याच्यात अजून तर काही डॅमेज नाही. आज 12 जानेवारी. हो बरोबर. हो. साधारणतः आज पण सकाळी खूप धुकं होतं 10-11 वाजेपर्यंत. भरपूर होतं. 10 वाजेपर्यंत दव पण बरोबर. होतं. आणि माझ्या मते एक 8-1 दिवसापूर्वी काही ठिकाणी पाऊस पण पाऊस पडला. आमच्याकडे पण झाला, पण थोडा झाला. तुमच्याकडे पण झालं, थोडा झाला. हो. पण अशा वेळेस रोगराईंचं प्रमाण खूप असतं. खूप असतं. तर आजूबाजूचे प्लॉट पाहिले आणि आपला प्लॉट पाहिला, तर आजूबाजूची काय स्थिती आपलं कम्पेअर केली तर? त्यांचा प्लॉट आहे ना, ते आता पिवळेपणा येतो त्यांना खालून करपा चालू झाला. बर. तसं आपल्या प्लॉटला अजून तर काही नाही. अजून काही नाही. आता फवारणी आपली चालूच आहे. फ्रूट चार्जर हा हा आणि क्रॉप चार्जरची फवारणी चालू आहे. पोषकाची स्प्रे हो, पोषकाची स्प्रे चालू हा, हा. आहे. त्याच्यामध्ये आपलं फंगी क्लिनर घेत होतं. आणि समजा आजूबाजूचे समजा प्लॉट पाहिले तर त्यांची काय स्थिती आहे आता? त्यांचे थोडंसं म्हणजे खालून करपा चालू झाला त्यांना आता. करपा तसं चालू झाला. आपल्याला अजून तर काही नाही. काहीच नाही. पूर्ण प्लॉट आपण जर पाहिला पूर्ण तसंच आहे. तर एक सारखे फुटवा दिसतोय आपल्याला. आणि जे काही कळी दिसते पूर्ण शेंड्यापर्यंत सेट होती. सेट होती. बरोबर. हो. तर माझ्या मते तुमचं फ्लावरिंग साठी एकच स्प्रे झाला. तुम्ही एकच बोलता झाला. बोलता हो, बोलता. एकच झाला. बरोबर. हो. तर माझ्या मते लोकांना ह्या म्हणजे टमाटे असे जे काही पीक आहे हो. यांना फ्लावरिंग साठी खूप स्प्रे घ्यावा लागतं. भरपूर घ्यावं लागतं ना. बरोबर. मार्केटमध्ये केमिकलचे भरपूर औषध आहे. याच्या आधी पण तुम्ही टमाटे करायचे भरपूर केले टमाटे यावर्षी. तर किती स्प्रे घ्यावा लागायचे साधारणतः? 3-4 स्प्रे घ्यावं लागायचे. बरोबर. हो. आता आपलं एकामध्ये काम झालंय आपलं. एकामध्ये काम झालेलं आहे. आणि जर समजा प्लॉटची स्थिती जर पाहिली तर पूर्ण हेल्दी प्लॉट दिसतोय खालून वरपर्यंत. एकही प्लॉट म्हणजे पान डॅमेज नाही, एकही रोग नाही पानावर, आणि झाड पण एकदम निरोगी दिसतंय. निरोगी. तर आजूबाजूचे साधारणतः तुम्ही मागच्या वर्षी वापरलंय. तुम्ही मला बोलता बोलता बोलले की माझ्या पाहून 2-3 जण वापरायला लागले. 2-3 जण वापरून राहिले आता. तर म्हणजे त्यांना पण अनुभव येतोय का? अनुभव त्यांना आता आलाय. गेल्या वर्षी त्यांनी पण वापरलं होतं. बरं. त्याच्यात 2-3 शेतकऱ्यांनी पण माझा अनुभव गेल्या वर्षी बघितला. हा. मार्केट बघितलं बरं. काय टमाटे काय भाव विकताय, हा, हा, त्याची साईज कशी, त्याची क्वालिटी कशी, हा. त्या हिशोबानं मग त्यांनी पण वापरलं. बरं बरं. म्हणजे मागच्या वर्षी जी आपली म्हणजे चमक होती, साईज पण, आणि शेवटपर्यंत आपला जो माल संपून गेला, हा पण फास्टच भाव विकला.
फास्ट भाव हो. गेला म्हणजे चांगल्या रेटनीच गेला भाऊ चांगला market. उंच रेट रेट गेला 10-50-100 उंचच गेला. 50-100 उंच गेला. हो. तर आता समजा आपण ही लागवड आपली जी होती हो. आताची, तर काय वाटतंय का अंदाजे समजा आपल्याला अशीच परिस्थिती समजा निसर्गाने थोडी चांगली साथ दिली हा. आणि आपण जे काही आतापर्यंत स्थिती पाहतोय हो. 40 दिवसाचा आपला प्लॉट झालेला आहे, हो. 40-42 दिवसाचा हो. तर ह्या स्थितीमध्ये काय वाटतं का असं समजा सेट वगैरे जर झाला हा. तर किती जाळे उतरू शकते एक अंदाजे? माझ्या हिशोबानं 5 ते 6 हजार जाळी निघाय पाहिजे. आता जी टेज आहे ही हा, हा. वरच्या शेंड्याचे फुलं आहे बरं याचं जर आपण फळ तोडलं बरं. माझ्या अपेक्षेनुसार 5 ते 6 हजार जाळी निघाय पाहिजे. 5-1 जाळी तरी minimum? निघायच पाहिजे बरं बरं माझ्या अनुभवानुसार. आणि आता समजा इतर आपण येताना प्लॉट पाहिले हो. बरोबर, आता समजा आपण इथं पानांचा विस्तार वगैरे बघितला हो. तर बाकीचे प्लॉट पाहिले तर आपण म्हणतो का काळुखी आणि जो काही शेंडा आहे हो. तेवढा फ्रेश नाही वाटत, नाही वाटत, आपल्या पिवळेपणा plot- येतो थोडा. पिवळेपणा येतो. हो. आपल्या प्लॉट मध्ये आल्यावर असं आपण म्हणतो ना, समाधानकारक प्लॉट वाटतो. हो. तर तुम्हाला हे म्हणजे याच्या आधी तुम्ही टमाटे करत असाल, भरपूर हे शेड्यूल वापरल्यापासून तुम्हाला असं वाटतं का म्हणजे एकदम आपण निरोगी शेती करायला लागलो? निरोगी वाटतंय बिन प्रत्येक शेतकऱ्याने हेच करावं. बरं म्हणजे डोक्याला ताण नाही राहत बुवा काय घ्यायचं, हे घेऊ का ते घेऊ, हा, ते हा. काय डोक्यात ठेवायचे नाही, एकच शेड्यूल घ्यायचा हा, हा. त्या हिशोबाना करीत राहायचं बस. आणि तुम्हाला वाटतं की सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता आपण तुम्ही पण माझ्या मते व्हिडिओ पाहूनच तुम्ही वापरायला लागले. व्हिडिओ पाहूनच वापरला. भरपूर शेतकरी व्हिडिओ पाहताय. हो. काहींना खरं वाटतं, काहींना काही खोटं नाही, खोटं वाटतं, वाटतं. पण माझ्या मते हे तुमचं दुसरं वर्ष आहे, दुसरं तुम्हाला वर्ष. अनुभव आला म्हणून तुम्ही अनुभव आला वापरताय. म्हणून मी वापरू राहिलो. बरोबर. हो. तर काय वाटतं समजा तुमच्या आजूबाजूचे काही शेतकरी म्हणजे इगतपुरी भाग झालाय हा. का तुमचं इकडं वाडीवारी झालंय किंवा तुमचं साकूर फाटा पांडुर्ली हा जो बेल्ट आहे पूर्ण भाजीपाल्याचा हो. ते इतर शेतकऱ्यांनी समजा वापरलं तर काय वाटतं तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो? 100% फायदा होईल. 100% फायदा होईल. त्याचं जे पीक राहील ते 100% क्वालिटी बाज निघल. बरं बरं बरं. त्याच्यामुळे कुठं व्यापाऱ्याला संघ जगजग करायची राहणार नाही, काय टेन्शन का माल चांगला आहे, हा, योग्य हा. भाव भेटणार हा त्या म्हणजे हिशोबानं क्वालिटी असल्यावर स्वतःहून व्यापारी येणार. व्यापारी ऑटोमॅटिक आपल्या जवळ येणार. हा हा 100% माल आपला चांगल्या रेंजने विकणार. चांगल्याच रेंजने विकणार. हो. बरं बरं. माझ्या मते सागर सर तुम्ही म्हणजे ह्या भागात मार्गदर्शन करता बरोबर. हो. तर आज समजा आपण सरांचा प्लॉट पाहतोय 41 दिवसाचा, तर काय अनुभव वाटतो तुम्हाला म्हणजे प्लॉट पाहून? सर साधारण आहे ना, आता हा प्लॉट आहे 2 एकरचा. बरं तर सरांचा एक प्रॉब्लेम असा आहे का त्यांना पाण्याची थोडी टंचाई भासणार आहे बरं. पुढे भविष्यामध्ये. हो. तर त्यांचा मागच्या वर्षीचा जो अनुभव आहे का कृषी अमृत टाकल्यानंतर हा पाण्याचा आपल्याला जी टंचाई भासते, म्हणजे स्ट्रेस येतो झाडावर. स्ट्रेस येतो झाडांवरती, बरं. तो आला नाही पाहिजे. त्या हिशोबाने आपल्या कंपनीच्या शेड्यूल प्रमाणे हा. 15 बॅग एकरीचं प्रमाणे, हा तर सरांचा 2 एकर प्लॉट आहे, त्यांनी 40 बॅग कृषी अमृत टाकलेले आहे. म्हणजे 5 बॅग वाढीव टाकले. 5 बॅग वाढवून टाकलेलं आहे. बरं. दुसरी गोष्ट, काही शेतकरी फक्त कृषी अमृत वापरता, पण त्यांचं आतापर्यंत 30 लिटर सॉइल चार्जर गेलेलं आहे. 30 लिटर गेलेले. 30 लिटर सॉइल चार्जर गेलेलं आहे. बापरे. फ्रूट चार्जर कमीत कमी 15 ते 20 लिटर फ्रूट चार्जर गेलेलं हा, आहे. हा, आणि क्रॉप चार्जर म्हणजे ज्या पोषणाच्या ज्या फवारण्या आपल्या हा त्या त्यांच्या कंटिन्यू चालू आहे. सॉइल चार्जर कंटिन्यू चालू आहे. आपण जर पेपर जर उघडून बघितला हा हा तर त्यांच्या प्लॉटची मुळी पण एकदम चांगली आहे. हा हा हा. बापरे बाप. इकडे बघा, म्हणजे पूर्ण मुळी जर आपण जर पाहिली तर पूर्ण मायक्रोरायझा डेव्हलप झालेला आहे. बापरे. म्हणजे मी हे आतापर्यंत तुम्ही बोलले नसते माझ्या अपॉइंटमेंट झाला असतं माझं. तर काय वाटतं सर म्हणजे हे लोकांना मुळे शोधावं लागतं आणि आज तुमचा पेपर जर उचकला तर किती मुळे शोधायचे हा प्रश्न पडला. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमच्या हातापासून ते आपण जर पूर्ण बघितलं तर इकडं मुळे दिसतंय बरोबर, मुळ्यांचं जाळ दिसतंय. म्हणजे हा जो मायक्रोरायझा डेव्हलप झालेला आहे तर खूप उत्कृष्ट प्रतीने झालेला आहे. आणि तुमची इथं म्हणजे माझ्या मते जमीन पूर्ण वाफलेली होती बरोबर, तरी पण एवढी डेव्हलपमेंट म्हणजे खूप चांगली आहे. काय वाटतं याच्या आधी असं दिसायचं का? नाही हा? नाही, पहिल्यांदा बघू राहिलो मी असं गेल्या वर्षी या वर्षी. बाबा तुम्ही बघितलेलं आहे का असं कधी? नाही, कधी नाही. म्हणजे आमचं अतिशोक्तीने आम्ही आलो म्हणून नाही, पण मग तुम्ही असं कधी बघितलेलं आहे का? तुम्ही पण शेती केलेली आहे? हा पण आपण नाही कधी असे म्हणजे आमचे साधारण राहते ते तांबटे आम्ही कधी साधारण नाही, राहायचे. हा, असं बरं, मग आता ह्या मुळ्यांवरून वाटतं का आपले टमाटे जोमदारच निघतील? अगदी हा? अगदी व्यवस्थित निघायलाच पाहिजे. पूर्ण वरती कॉन्फिडन्स आलेला आहे आपल्याला का? वरती जे रस दिसते हा. पानांची काळोखी, हा, हा. फ्लॉरिंग, आणि आपण जर फळाची सेटिंग वगैरे जर पाहिली, हो. इकडे बघा पूर्ण बंचेस मध्ये सेटिंग आहे. हा मध्ये लाग आहे आणि मध्ये पूर्ण लाग. चमक आहे. पूर्ण चमक हा, आहे. हा. त्याला एकमेव कारण एवढंच आहे का आपली पानाची, जसं रामसर सांगता की हा, हा. झाडाच्या पानाची पानाची मुळी
झाडाची मुळी आणि पान हा. या दोन गोष्टी जर चांगल्या असेल तर आपल्याला दुसरं काहीच करायची गरज नाही. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी फुल सेटिंग साठी फक्त आपला फ्लॉवर चार्जरचा एकच स्प्रे घेतलेला आहे. एकच स्प्रे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काहीच केलेलं नाही. बरं. आणि आज आपण बघू शकता पूर्ण प्लॉट एकसारखा आहे. सगळी एक सारखी, म्हणजे फुटवा पण एक सारखा आहे, हा. त्याच्यानंतरची फुलकळी सेट झालेली ती पण एक सारखी, असं काही नाही का. आणि माझ्या मते व्हायरसचा पण खूप अटॅक राहतो. हो, बरोबर. हो. आज माझ्या मते तुमची पूर्ण तुमच्या माग गल्ली जरी बघितली तर एकही झाड असं स्कॉर्चिंग आलेलं किंवा स्ट्रेस आलेलं असं वाटत नाही. नाही. व्हायरस नाही दिसत आहे. बरोबर. म्हणजे याच्यामुळे आपल्याला, म्हणजे आता तुम्ही तर बघितलंच का खाली मुळी किती डेव्हलप झालेली किंवा मायक्रोरायझा किती डेव्हलप झालेला आहे. याच्याने माझ्या मते म्हणजे जे येणाऱ्यापैकी हे एकदम क्वालिटी क्वालिटी निघणार. म्हणजे काय वाटतं, म्हणजे इतर शेतकऱ्यांनी वापरलं तर नक्की त्याचा नक्की त्यांचा फायदा होईल आणि पीक पण व्यवस्थित निघणार. व्यवस्थित व्यवस्थित हा. निघणार. काय म्हणजे जास्त फवारणी घ्यायला लागणार नाही. बरं बुरशीनाशक मारा, हे मारा, ते मारा, जास्त लागणार नाही. बरं बरं. टेक्नॉलॉजी जर वापरलं पहिल्या शेड्यूल पासून हा. तर 100% प्लॉट एक नंबर निघणार. 100% निघणार. बरं बरं बरं. म्हणजे आता आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय, पण एखाद्या शेतकऱ्याला तुम्हाला पर्सनली फोन लावून विचारायचं असेल हो. तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. घ्या ना, सांगू नंबर. हा. 9834 030355. तुमचं नाव? राजाराम तुकाराम सदगीर, राहणार सिरसाठी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. बरं बरं बरं. आणि साधारणतः सर माझ्या मते इकडं जे की आता आपले शेतकऱ्यांचे भरपूर आपल्याला प्रतिसाद भेटतोय. बरोबर. तर इतर शेतकऱ्यांना तुमचं मार्गदर्शन हवं असेल आणि असेच उत्कृष्ट दर्जाचे प्लॉट बनवायचे असतील तर तुमचं दुकानाचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर. आपल्या दुकानाचं नाव मयुरी ॲग्रो. हा. आपलं शॉप देवळ्याला आहे, गोटी देवळे. बरं. आणि माझा मोबाईल नंबर 9987 99 31 31. बरं बरं सर, धन्यवाद.